राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह. मुंबई ठाण्यामध्ये गोविंदाचे थरावर थर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींची मांदियाळी. ठाण्यामध्ये कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थरांचा विक्रम. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडीनं वेधून घेतलं लक्ष. दहीहंडी उत्सवामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक. अरविंद सावंत, राजन विचारे ठाण्यात. अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी. तर दादरमध्ये युवा सेनेच्या दहीहंडीला मनसेच्या संदीप देशपांडे यांची हजेरी. दहीहंडी उत्सवामध्ये गौतमी पाटील, राधा पाटीलसह अंकिता पुणेकरचा जलवा. अख्खी तरुणाई फिरकली. मुंबईतील मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू. तर आतापर्यंत 75 पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती. सांगलीमध्ये कार्यक्रमाच्या दरम्यान पवार काका पुतण्यांची टोलेबाजी. अजितदादा गावकीचा विचार करताना भाऊकीला विसरले. रोहित पवार यांचा टोला. तर भाऊकी सोडली असती तर तू निवडून आला असता का? अजित पवार यांचं खोचक प्रत्युत्तर. राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढला. परभणीमधल्या लोअर दुधना प्रकल्पाचा कालवा फुटल्यामुळे मोठं नुकसान. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामधल्या 17 गावांचा संपर्क तुटला. नांदेडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस. अहिल्यानगरमध्ये बायको नांदायला येत नाही म्हणून बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं. मुलांना विहिरीमध्ये ढकलून बापाची आत्महत्या. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधल्या मतदार यादी विशेष फेरतपासणीच्या संदर्भात माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष.